ठरलं तर मग या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागामध्ये आत्ता महिपत एकदम बिनधास्त असतो की सगळे पुरावे मी जाळलेत. पण त्याला माहिती नसतं की हुशार अर्जुनने ऑलरेडी त्यातला जो सोन्याचा तुकडा आहे तो तुकडा काढून पुरावा म्हणून स्वतःकडे ठेवलेला. आणि कोर्टामध्ये ज्या वेळेला डायरेक्ट केस उभी झालेली आहे त्यावेळेला महिपतच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. कारण अर्जुनने असा काही पुरावा कोर्टात दिलाय ज्याची कल्पना महिपतला नसल्यामुळे तो नष्ट करण्याचा प्रयत्नच महिपतला करता नाही आलाय. कारण अर्जुनने इथे थोडंसं इल्लीगल काम करत तो एक पुरावा 5 पैकी आपल्याच पॉकेटमध्ये ठेवत तो घरी आणलेला असतो. कारण त्याला असा काहीतरी घातपात होण्याची माहिती असते. आता तो पुरावा कोर्टात कसा सिद्ध झाला, हा पुरावा कोर्टात सिद्ध झाल्यानंतर अर्जुनने काय युक्ती करत आश्रमाचा स्टे पुन्हा वाढवला आहे या व्हिडिओमध्ये पाहूया. 19 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे सायली ती चॉकलेटच्या वड्या घेऊन खाली येत असते आणि अर्जुन तिच्या मागे मला एक तरी वडी द्या, एक तरी वडी द्या असं म्हणत येत असतो. त्यावर ती सायली इकडे खाली येते आणि आई माझ्या रूममध्ये प्रतिमा त्या गेल्या होत्या का, यावर ती इकडे आता कल्पना म्हणते हो अगं प्रतिमा तुझ्या रूममध्ये गेली होती, पण तुला कसं समजलं. यावरती सायली म्हणते ह्या बघा ना चॉकलेटच्या वड्या माझ्या रूममध्ये त्या माझ्यासाठी ठेवून आल्या होत्या. यावरती आता इकडे कल्पना म्हणते अरे बापरे, म्हणजे त्या कारणासाठी तुझ्या रूममध्ये ती गेली होती का, तुला सरप्राईज देण्यासाठी. कमालच झाली बुवा प्रतिमाची. असं म्हटल्यावरती सायली म्हणते खरंच या वड्यानं मला इतक्या आवडतात ना. अर्जुन पुन्हा एकदा अहो एक वडी मला द्या. पण सायली त्यातली एकही वडी अर्जुनला द्यायला तयार नसते आणि ती सांगत असते मी तुम्हाला आणून हवे तर 10 चॉकलेट देईन पण यातली एकही वडी मी तुम्हाला देणार नाही. असं म्हणत लहान मुलासारखी सायली आता घरभर फिरत असते आणि अर्जुनला एकही वडी मी देणार नाही असं आता ती बोलत असते. अर्जुन म्हणतो असं कसं, प्रतिमा त्याला माहिती आहे की मला चॉकलेट खूप आवडतं आणि म्हणून तिने माझ्यासाठी चॉकलेटची वडी आणली. सायली म्हणते तिने तुमच्यासाठी चॉकलेटची वडी जर का आणली असती ना तर ती तुमच्या इकडे सरप्राईज म्हणून दिली असती, माझ्या साडीवरती सरप्राईज म्हणून ठेवली असती का, नाही. त्यामुळे ती चॉकलेटची वड्या माझ्यासाठीच होत्या. पण अर्जुन ऐकायला तयार नसतो. त्याला सुद्धा लहानपणापासून प्रतिमाच्या हातच्या चॉकलेटच्या वड्या आवडत असतात आणि प्रिया तन्वीला सुद्धा म्हणजे सायलीला सुद्धा त्या वड्या खूप आवडतात आणि लहानपणी सुद्धा त्या दोघांची अशीच वड्यांवरून भांडणं व्हायची. आता हे सगळं चालू असताना दोघं भांडत आता गॅलरीपर्यंत येतात. इकडे तोपर्यंत रविराज म्हणतात प्रतिमा अगं तू सुभेदारांच्या घरी ज्या वेळेला गेली होतीस त्यावेळेस सायलीच्या रूममध्ये गेलेली होतीस का ग. यावरती प्रतिमा म्हणते काही नाही मी चॉकलेटच्या वड्या ठेवण्यासाठी गेले होते. यावरती रविराज म्हणतात अगं पण तू या अशा वड्या तर फक्त तन्वीसाठी करायचीस ना, म्हणजे तन्वीसाठी ज्या वेळेला तू अशा वड्या करायचीस तुला आठवते तन्वी, म्हणजे आई तुझ्यासाठी वड्या करायची आणि तुला सरप्राईज म्हणून तुझ्या युनिफॉर्मच्या पॉकेटमध्ये किंवा तुझ्या स्कूल बॅगमध्ये किंवा तुझ्या रूममध्ये असं लपवून ठेवायची आणि मग ज्या वेळेला त्या वड्या तुला सापडायच्या तेव्हा तुला किती आनंद व्हायचा आणि बाकी सगळ्या गोष्टी तू सगळ्यांसोबत शेअर करायचीस. पण या वड्या मात्र तू कोणाही सोबत कधीही शेअर केल्या नाहीस. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते हो बाबा आठवते ना, ते काय युनिफॉर्मच्या पॉकेटमध्ये ते माझ्या स्कूल बॅगमध्ये हो आई ठेवायची अशा वड्या, मला अजूनही आठवते ना ते सगळं. यावरती रविराज म्हणतात त्या तुला वड्या खूप आवडायच्या आणि प्रतिमा फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच ते चॉकलेटच्या वड्या बनवायची आणि तूच त्याला नाव ठेवलं होतंस चॉकलेटची वडी म्हणून. असं म्हणत इकडे आता रविराज भूतकाळ सांगत असतात, जो भूतकाळ खरं तर प्रियाचा नसून तो भूतकाळ इकडे आता सायलीचा असतो आणि त्याच भूतकाळाचा अनुभव आता सायली घेत असते. इकडे आता अर्जुन मोठ्या हुशारीने सायलीकडून ते वड्यांचं पॉकेट चोरतो आणि खाली येतो. खाली आता कल्पना आणि पूर्णाजी असतात आणि दोघीही जणी बोलत असतात काय चाललंय काय तुमचं, लहान मुलाच्या वरती तुम्ही अगदी काम करताय, खरंच तुमचं काय चाललंय असं म्हणत असताना इकडे आता दोघांची भांडणं काही थांबत नसतात आणि त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो पूर्णाजी बघ ना, म्हणजे प्रतिमा त्या लहानपणी सुद्धा मला वड्या द्यायची, मग आत्ता का नाही, आत्ता प्रतिमा त्यांनी मलाच वड्या दिल्या असतील ना, असं काय करते. असं म्हटल्यावरती इकडे आता सायली म्हणते नाही त्या वड्या माझ्या साडीवर होत्या
मला द्या असं म्हणत दोघं जण पुन्हा भांडता भांडता वरांड्यात येतात आणि तुला की मला, मला की तुला असं करायला लागतात. आणि अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहितीये का, लहानपणी सुद्धा अशा वड्या प्रतिमा आत्या बनवायची. अशा वड्या बनवल्यावरती तन्वी मला तेव्हा सुद्धा वडी द्यायची नाही, म्हणजे बाकी गोष्टी ती शेअर करायची, पण वडी वडी मात्र तिने कधी माझ्यासोबत शेअरच केली नाही. आत्ता सेम टू सेम तुम्ही तन्वीसारख्या कसं वागताय? असं म्हटल्यावर ती सायलीला लहानपणीच्या सगळ्या आठवणी आठवायला लागतात. म्हणजे लहानपणीची छोटी तन्वी अर्जुन सोबत कसं भांडायची, मला वडी दे, माझ्या आईने माझ्यासाठी बनवले ना, तू का ती वडी घेतोयस, असं अगदी लहान मुलाच्या वरती भांडणारी तन्वी लहानपणीची सायली आत्ता सुद्धा अशीच भांडत असते. आणि तिला मागचं सगळं आठवत असतं. अर्जुन तिच्यासमोर टिचकी वाजवतो आणि काय, कुठे फ्लॅशबॅकमध्ये हरवलात तुम्ही आणि कसला विचार करायला लागलात? यावरती सायली थोडीशी भानावरती येते आणि खरंच मी कसला विचार करत होते असा विचार करायला लागते. त्याच वेळेला इकडे आता सायली म्हणते, काही नाही, मी खरं सांगू का, तर तुम्ही मला प्रियासोबत कम्पेअर करताय असं मला वाटलं. यावरती अर्जुन म्हणतो, कम्पेअर वगैरे काही नाही, सेम तन्वी जे लहानपणी वागायची ना, तुम्ही तेच सेम टू सेम आत्ता वागताय. यावरती आता इकडे सायली म्हणते, अहो मी ती प्रियासारखं नाही वागत आहे, तुम्ही मला कम्पेअर नका तिच्यासोबत करू. यावरती अर्जुन म्हणतो, कम्पेअर नाही, मी खरं तेच सांगतोय, तिचं आणि तुमचं कम्पॅरिझन काय होणार आहे. असं म्हणत अर्जुन इकडे आता सायली सोबत बोलत असतो आणि सायलीला मात्र या सगळ्यामध्ये कधीतरी आपल्यासोबत या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात हे आठवत असतं. आणि त्यावरती आता अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे, तुमचं माझं भांडण जाऊ दे, ही एक वडी तुम्हाला घ्या. असं म्हणत डायरेक्ट अर्जुन सायलीला वडी भरवतो. सायली थोडीशी गडबडते आणि सर, मी तर वडी फक्त मागितली होती, भरवायला नव्हती सांगितली. असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा ऑकवर्ड होतो आणि आता सायली म्हणते, सर खरं सांगू का, तर आजचा दिवस खूप खूप गोड आहे. म्हणजे आज आपण आश्रमात गेलो, आश्रमात गेल्यावरती आपल्याला इतके छानपैकी पुरावे सापडल्यावरती आज आपण घरी आलो. प्रतिमात्यांनी या सगळ्यामध्ये मला इतकं छान सरप्राईज दिलं, मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना. मला सांगा, आपण लिहिलेल्या या पुराव्यांपैकी एका तरी पुराव्यावरती आपल्याला सापडतील ना साक्षीचे फिंगरप्रिंट्स? यावरती अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, आत्तापर्यंत ते सगळे सॅम्पल फिंगरप्रिंट चेकिंगसाठी जायला हवेत आणि तेच फिंगरप्रिंट चेकिंगसाठी नक्कीच गेले असतील. आणि ते चेकिंगसाठी गेल्यावरती त्याच्यावरती साक्षीचा एका तरी ह्याच्यावरती जर का आपल्याला ठसा मिळाला की नाही, तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये आता पुरावा मिळेल. यावरती सायली म्हणते, म्हणजे मधुभाऊ सुटतील ना? अर्जुन म्हणतो, 100%. हे सगळं विचार चालू असताना सायलीला खूप आनंद होतो. काहीही करून मधुभाऊंना बाहेर काढणं हा एकच मोटिव्ह तिचा असतो आणि तो मोटिव्ह पूर्ण करण्यासाठी सायली आता काहीही करायला तयार असते आणि अर्जुन सुद्धा काहीही करायला तयार असतो. त्यावरती आता चॉकलेट खाता खाता सायली म्हणते, खरं सांगू का सर, तर ह्या चॉकलेटाची चव मी या आधी सुद्धा कुठेतरी चाखलेली आहे, असं राहून राहून सारखं मला वाटते. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही कुठे खाल्लं हे चॉकलेट? यावरती सायली म्हणते, नाही माहिती, पण का कुणास ठाऊक हे चॉकलेट मी या आधी सुद्धा खाल्लंय असं मला वाटतंय, काय माहिती. असं म्हणत सायली आता स्वतःशीच विचार करत बसते की हे चॉकलेट मी कुठे खाल्ले, काय खाल्ले, पण तिला आठवायला काही तयारच नसतं. तोपर्यंत सायली आता आपल्या रूममध्ये येते. सायली रूममध्ये आल्यावरती अर्जुन सायली दोघं जण बेडरूमच्या दिशेने येत पुन्हा त्या पुराव्यांचा, पुन्हा त्या चॉकलेटांचा असे काही ना काही विषय काढून बोलत असताना अर्जुनला डायरेक्ट आता पोलिसांकडून म्हणजेच जेलमधून फोन येतो. त्यावरती अर्जुनला ते सांगिततात की सर, तुम्ही जे काही पुरावे आमच्याकडे जमा केले होतेत ना, ते आम्ही आमच्या इव्हिडन्सची जी रूम आहे ते रूममध्ये ठेवले होते, पण कसं कोणास ठाऊक अचानक त्या रूमला आग लागलेली आहे आणि रूमला आग लागल्यामुळे त्या सगळे पुरावे जळून खाक झाले. तुमचेच नाही तर बाकी सगळे पुरावे जळून संपलेले आहेत. आता अर्जुनला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, काय, पण हे कसं शक्य आहे? यावर पोलीस म्हणतात, आम्हालाही सही कळलंच नाही, शॉर्ट सर्किट झालंय की अजून काय झालंय, या गोष्टी आम्हाला सुद्धा समजल्याच नाही. असं म्हटल्यावरती आता अर्जुनला जरा धक्काच बसतो. सायली म्हणते, सर काय झालं? यावरती अर्जुन फोन ठेवतो आणि ज्या गोष्टीची भीती होती ना, तीच गोष्ट झालेली आहे. मला माहिती होतं हे असं काहीतरी घडणारच. पुरावे नष्ट करण्यासाठी महिपत शिकरे कोणत्याही खालच्या लेवलला जाऊ शकतो, हे मला खरंच माहिती असायला पाहिजे होतं. यावरती सायली म्हणते, म्हणजे म्हणजे काय झालं सर?
सगळे पुरावे नष्ट झाले, चला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चला, तुम्ही माझ्यासोबत पोलीस स्टेशनला या, मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाते, त्या पुराव्यामधून जळलेल्या ह्याच्यातनं बघूया ना आपले पुरावे काही शिल्लक राहिलेत का. चला अर्जुन सर चला, असं म्हणत सायली खूप पॅनिक होते आणि अर्जुन म्हणतो त्याची काही गरज नाहीये. यावरती सायली म्हणते सर गरज कशी नाहीये, जर आपण तिकडे गेलो नाही तर या सगळ्यामध्ये आपल्याला पुरावे कसे भेटतील, तुम्ही सांगा बरं. यावरती अर्जुन म्हणतो सायली तुम्ही पॅनिक होऊ नका, ही अशी सिच्युएशन काहीतरी येणार या गोष्टीचा मला अंदाज होता आणि याच कारणासाठी मी खूप मोठी युक्ती केलेली आहे. सगळे पुरावे मी ॲक्च्युली पोलिसांकडे दिलेलेच नव्हते. मी पोलिसांकडे सगळे पुरावे न देता त्यातला जो सोन्याचा तुकडा होता तो महत्त्वाचा पुरावा मी माझ्याजवळ ठेवलेला आहे आणि तो पुरावा तोच आपल्याला साक्षीपर्यंत पोहोचवणार. सायली म्हणते सर म्हणजे तुम्ही सगळे पुरावे जमा नाही केलेत. अर्जुन म्हणतो तेच तर सांगतोय, कारण मला साधारण अंदाज आलाच होता की महिपत शिकरे हा काही गप्प बसणार नाही. म्हणजे आपण 3 वाजेपर्यंत आश्रमात आहोत हे म्हटल्यावरती तो पुरावा शोधण्यासाठी तो जंग पछाडणार आणि काहीही वाटेल ते करण्यासाठी तयार होणार याची मला पुरेपूर खात्री होती आणि म्हणूनच मी थोडंसं इलिगल काम करत ते पुरावे पोलिसांच्या ताब्यात द्यायच्या ऐवजी माझ्याकडे ठेवले. सायली म्हणते सर किती चांगलं केलं तुम्ही हे, म्हणजे हे पुरावे तुम्ही तुमच्याकडे ठेवून एक खूप मोठंच काम केलेत, नाहीतर आता आपल्या हातात एकही पुरावा नसता. यावरती अर्जुन म्हणतो मला महिपत शिकरेची चाल माहिती होती. मग अर्जुन फ्लॅशबॅकमध्ये जात हे कसं घडलं, काय घडलं, आपण हे पुरावे कसे ठेवले हे सांगायला लागतो. मग ज्या वेळेला अर्जुन सायली आणि चैतन्य हे सगळीकडे पुरावे शोधत असतात त्याच वेळेला अर्जुनने काही पुरावे आता इव्हिडन्स बॉक्समध्ये पाहत असताना जो सोन्याचा तुकडा असतो तो तुकडा आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. सोन्याचा तुकडा आपल्या हातात घेतल्यावरती अर्जुन विचार करतो नाही काहीही झालं तरी महिपत शिकरे गप्प बसणारा माणूसच नाहीये, त्यामुळे महिपत शिकरेला धडा शिकवण्यासाठी आपल्याला हे करायलाच लागणार आहे. आणि मग अर्जुनने तो सोन्याचा तुकडा आपल्या पॉकेटमध्ये ठेवलेला असतो आणि त्यावरती सायली म्हणते सर अहो किती बरं झालं, तुम्ही जर का हा इव्हिडन्स आपल्या पॉकेटमध्ये ठेवला नसतात तर हा सुद्धा इव्हिडन्स तिकडे जळून खाक झाला असता. अर्जुन म्हणतो हो हे असंच घडलं असतं आणि म्हणूनच या सोन्याच्या तुकड्यावरती आपल्याला आता केस जिंकायची आहे. सायली म्हणते मग सर उद्या कोर्टामध्ये तुम्ही हा पुरावा सादर कराल ना आणि हे साक्षीचं आहे यासाठी तुम्ही वेळ बघून घ्याल ना. अर्जुन म्हणतो नाही, उद्या कोर्टात मी कोणताही पुरावा माझ्याकडे आहे हे मी कुणाला सांगणार नाहीये. यावरती सायली म्हणते सर मग आपण केसचं काय करायचं. अर्जुन म्हणतो माझ्या डोक्यात अचूक प्लॅन आहे, कारण हा पुरावा माझ्याकडे आहे किंवा मी हा पुरावा कोर्टात सबमिट केला तर या पुराव्याची सुद्धा अवस्था तीच होणार आहे जी अवस्था बाकीच्या इव्हिडन्स बॉक्सची झालेली आहे आणि त्यामुळे हा इव्हिडन्स कोर्टात सादर होणार नाही. या इव्हिडन्सची कसून तपासणी होईल, त्या इव्हिडन्समधून ह्या साक्षीचंच आहे हे सिद्ध होईल, त्या रात्री साक्षी तिकडे हजर होती हे मी सिद्ध करेन आणि आश्रमाचा स्टे थांबवेन. त्याच वेळेला हा पुरावा माझ्याकडे कोणता आहे हे कोर्टात मी सादर करेन. तोपर्यंत कोर्टात सुद्धा कळला नाही की माझ्याकडे पुरावा कोणता आहे, कारण आपण हे गुप्त पद्धतीने काम केलं तर आणि तरच आपल्याकडे हा पुरावा राहू शकतो. अन्यथा महिपत शिकरे काहीही करायला जाऊ शकतो, आता तुम्ही पाहिलंतच. असं म्हणत हुशार अर्जुनला साधारण या सिच्युएशनची ऑलरेडी कल्पना असल्यामुळे अर्जुन त्या संदर्भात ऑलरेडी सगळी तयारी करून ठेवलेली असते. तोपर्यंत इकडे आता महिपत शिकरेला वाटतं की संपलं, आपण तर खूप जगच जिंकलंय, म्हणजे या सगळ्यामध्ये आपण सगळे पुरावे नष्ट केलेत, म्हणजे आता आपल्या हातामध्ये सगळी सत्ता आलेली आहे आणि त्यामुळे महिपत शिकरे एकदम बिनधास्त असतो. बिनधास्त असलेला महिपत शिकरे आपल्या माणसाला सांगत असतो अरे झाले 3 वाजून कधीच गेलेत, त्याला काय पुरावे सापडलेत ते पुरावे पण संपलेत, त्यामुळे काळजी करू नकोस, डायरेक्ट बुलडोझर चालवायला घे. काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला गप्प नाही बसायचंय, डायरेक्ट बुलडोझर चालवायला घेतला की सगळा विषय संपला. असं म्हणत डायरेक्ट आता आश्रमावरती बुलडोझर चालवायची इकडे आता महिपत शिकरेने परवानगी दिलेली असते. तोपर्यंत तिकडे आता साक्षी येते. अण्णा काय करताय, थांबा जरा, कोर्टाकडून तर स्टे तो परत हे होऊ दे, तुम्ही नका काय करू, आपण पुरावे सापडले त्याच्यावर माझे फिंगरप्रिंट सापडले तर कोर्टामधून पुन्हा एकदा स्टे लावला तर कळते का अण्णा, आधी बुलडोझर नका सांगू. यावरती महिपत शिकरे म्हणतो तू गप गा,
पुरावे पुरावे कसले पुरावे, काय पुरावे? यावरती साक्षी म्हणते एवढे ओव्हर कॉन्फिडन्स झालात? अहो अर्जुनला सापडलेले पुरावे. यावरती महिपत शिकरे म्हणतो तुला काय आपल्या बापावरती विश्वास नाही का? अगं पुरावे फिरावे काही राहिलं नाहीये, सगळे पुरावे जळून खाक झालेले आहेत आणि आता एकही पुरावा त्या अर्जुनकडे शिल्लक नाहीये. त्यामुळे आता कोर्टात त्याला बोलायला काही नाहीये. तो कोर्टात आपसूक केस हरणार आहे आणि मग सगळं सगळं आपला स्टे तसाचही उठून आपण तिकडे बुलडोझर चालवणार. तर म्हटलं आधीच त्याला सांगावं. यावरती साक्षी म्हणते अण्णा तुम्ही इतके ग्रेट आहात ना, त्या अर्जुनला असं चितपट कराल असं त्याला वाटलं पण नसेल. महिपत म्हणतो तू काळजीच करू नकोस, तो अर्जुन आपलं काही वाकडं करू शकणार नाही. आता उद्या कोर्टाच्या तारखेला सगळा आपल्यासमोर आपल्याच बाजूने केसचा निकाल लागणार आहे. असं म्हणत महिपत शिकरे या सगळ्यामध्ये आता एकदम ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि तेच अर्जुनला हवं असतं. अर्जुनला हेच हवं असतं की आपल्याकडे कोणताही पुरावा आहे याची तिळमात्र सुद्धा खबर महिपत शिकरेकडे पोहोचायला नको, जेणेकरून पुन्हा हा पुरावा नष्ट व्हायला नको. तोपर्यंत इकडे आता साक्षी आणि महिपती खूप खुश असतात आणि उगाचच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आता पूर्णपणे केस हरणार असतात. त्याच वेळेला रविराज इकडे प्रतिमाच्या रूममध्ये येतात. प्रतिमा प्रतिमा ये ना बाहेर, मला तुला काहीतरी गंमत दाखवायची आहे. प्रतिमा तिचं काहीतरी बेड वगैरे उरकत असते. मग रविराज इतके एक्साइट असतात की प्रतिमाचा हात धरतात आणि हात धरून प्रतिमाला अगदी बाहेर खेचत आणतात. बाहेर खेचत आणल्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा अगं बघ ना, हे झाड बघ ना सोनचाफ्याचं. असं म्हटल्यावरती प्रतिमा ते झाड बघते आणि चक्क सोनचाफ्याला फुलं आलेली असतात. रविराज म्हणतात अगं किती सुंदर झाड आहे आणि या झाडाला फुलं सुद्धा आलेत. तुला खूप आवडतात ना सोनचाफ्याची झाडं आणि फुलं? हे बघ अगं हे सोनचाफ्याचं झाड मी कधी कधी लावलंय, पण ना त्या सोनचाफ्याच्या झाडाला एकही फूल आतापर्यंत नव्हतं ग आलं, ते फूल आज आलं. असं म्हणत रविराज आपल्या प्रतिमाचं कौतुक करता करता इतके एक्साइट झाले असतात की तिचा हात धरतात आणि मग प्रतिमाला ऑकवर्ड वाटलं असेल हे रविराजांच्या लक्षात येतं आणि मग ते तिचा हात सोडून देतात. आणि त्यावेळेला प्रतिमा म्हणते खरंच मला ही फुलं खूप 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 आवडतात, मला ही फुलं बघायला आवडतात, त्यांचा वास घ्यायला आवडतो. रविराज म्हणतो मला माहिती आहेत ना तुला ही फुलं खूप आवडतात ते, थांब मी तुला आत्ताच्या आत्ता ही फुलं तोडून देतो. असं म्हणत रविराज फुलं तोडण्यासाठी हात पुढे करतात. त्यावरती त्यांचा हात धरत इकडे आता प्रतिमा सांगायला लागते नाही रविराज फुलं तोडू नका, कारण त्या फुलांना जखमा होतात, त्यांना सुद्धा दुखतं, त्यांचं सुद्धा आयुष्य आहे, त्यांचं आयुष्य त्यांना झाडावरती काढू दे की, त्यांना तोडून त्यांचं आयुष्य आपण अर्धवट का खोडून काढायचं. असं म्हणून प्रतिमा लॉजिकल विचार करत रविराजांना काहीही झालं तरी तुम्ही हे फूल काढू नका असं ठामपणे सांगते. रविराज खूप खुश होतात आणि आपल्या खुश झालेल्या बायकोकडे एकटक पाहत बसतात आणि रविराजांना दुसरं काही नको असतं. खुश असलेली प्रतिमा आपल्या समोर असावी एवढीच त्यांची माफक इच्छा असते. तोपर्यंत आता कोर्टाची तारीख मिळणार असते. कोर्टाची तारीख मिळाल्यावरती मधुभाऊंना आणलं जातं आणि इकडे अर्जुन सायली या सगळ्यांचे हसरे चेहरे बघून आता मधुभाऊंना कुठेतरी आशा निर्माण होते की आज कोर्टामध्ये काहीतरी चांगला निकाल लागणार. आणि मग मधुभाऊ येतात आणि सायली म्हणते मधुभाऊ आलात तुम्ही? मधुभाऊ म्हणतात खरंच ग, म्हणजे आता तुम्ही दोघं जण केससाठी किती हे सगळं करताय. यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला सांगू का, अर्जुन सर इतकं काही सगळं करतायत ना की या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगू पण शकत नाही की आपली केस जिंकण्यासाठी अर्जुन सर किती आणि कसे प्रयत्न करत आहेत. यावरती कुसुम म्हणते हिला तर सतत आपल्या नवऱ्याचंच कौतुक करायचं असतं. यावरती मधुभाऊ म्हणतात तर प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्याचं कौतुक तर करायला पाहिजेच, पण तुला माहित नाहीये आपले जावई बापू कौतुक करण्याच्या लायकीचेच आहेत आणि म्हणूनच सायली त्यांचं कौतुक करते ना कुसुम. आता कुसुमला बोलायला काही उपयोगच नसतो. त्यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, अर्जुन सर असं काहीतरी करतील ना की जेणेकरून आपल्या कोर्टामध्ये आता आपण या सगळ्यामध्ये आपण आता केस ही जिंकणार आणि केस नुसती जिंकणार नाही तर आश्रमाचा स्टे सुद्धा उठणार आहे. असं म्हणत इकडे आता सायली मधुभाऊंना आशा देत असते आणि आता सगळेच जण खूप खुश असतात. मधुभाऊ सुद्धा या सगळ्यामध्ये खूप खुश असतात आणि त्याच वेळेला तिकडे आता महिपत शिकरे सुद्धा येतो. महिपत शिकरे ज्या वेळेला येतो त्यावेळेला आता मात्र तो या सगळ्यांना हसत खेळत बघतो आणि आता
हसत खेळत बघितल्यावरती मग मात्र महिपत शिकरेच्या डोक्यामध्ये तिडीक जाते, काय म्हणजे मी तर ह्याचे सगळे पुरावे चोरून काढलेले आहेत, पण हे इतके हसत कसे आहेत. आता पोलीस म्हणतात, चला मधुभाऊ, आता कोर्टामध्ये केस सुरू होणार आहे. मग मधुभाऊंना कोर्टात घेऊन गेल्यावरती महिपत शिकरे इकडे येतो आणि काय तुम्हाला बुवा, काय काल तर पुरावे बिरावे सापडले, म्हणजे आता आमचं तर काही खरंच नाही ना. हे पुरावे सापडल्यावरती तुम्ही आता आम्हाला कोर्टात खेचणार, आमच्यावरचा हा स्टे उठवणार. आता खरंच आम्हाला तुमची भीती वाटायला लागली. असं म्हणत महिपत शिकरे उगाचच अर्जुनला छेडायला लागतो, की आता अर्जुनचं तोंड तर पडलेलं पाहिजे. मग अचानकपणे याचं तोंड इतकं खुश का, असा विचार तो करतो. आणि आता त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, जे काय बोलायचं, जे काय सांगायचं ते आपण सगळं कोर्टामध्ये बोलूया का, आणि कोर्टामध्ये सांगूया का. कारण आता इथे बोलण्यासारखं किंवा इथे सांगण्यासारखं मला नाही वाटत काही माझ्याकडे आहे. असं म्हणत आता मात्र अर्जुन इकडे महिपतला कोणत्याही प्रकारचा एकही त्याला आता शब्द न बोलता डायरेक्ट कोर्टामध्ये भेटू असं म्हणून तिकडून निघून जातो. त्यावेळेला अर्जुन गेल्यावरती साक्षी म्हणते, अण्णा, अहो काय प्रकार आहे हा, म्हणजे हा अर्जुन बघा ना, त्याच्याकडे एकही पुरावा नाहीये, त्याला माहिती आहे ना पुरावा जळून खाक झालाय, मग तरी सुद्धा इतका खुश आहे, मला तर काही कळतच नाहीये. महिपत म्हणतो, डोक्यावर पडलाय का हा, मला पण कळत नाही की ह्याचं काय चाललंय ते, पुरावा नसताना इतका खुश हा कसा काय असू शकतो. असं म्हणत साक्षी आणि महिपत दोघही जण जराशे गडबडतात की या सगळ्यामध्ये अर्जुनच्या हाती खरंच काही पुरावा आहे का. मग कोर्टामध्ये अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की सांगा काय घडलं इकडे सगळं. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आम्ही पुरावे घेऊन ज्या वेळेला आत चाललो होतो, नंतर ते आत ठेवल्यावरती हा सगळा स्फोट झाला आणि पुरावे जळून गेले. त्यावरती आता मात्र जज साहेब म्हणतात, हे बघा, ते ऐकण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, तुमच्याकडे काही पुरावा असेल तर सांगा. अर्जुन म्हणतो, इतके पुरावे ज्या आम्हाला इकडे सापडले आश्रमात, ते आश्रमात एक क्राईम सीन आहे आणि तिथे अजूनही पुरावे आपल्याला सापडू शकतात. असं म्हणत अर्जुन कोर्टात कोणत्याही प्रकारे बोलत नाही की ह्या सगळ्यामध्ये माझ्याकडे पुरावा आहे, कारण त्याला त्या पुराव्याची माहिती काढायची असते. जज साहेब म्हणतात, जर तरच्या गोष्टी करू नका, या सगळ्यामध्ये पुरावे असतील तर बोला. असं म्हणत जज साहेब आता ह्या परत इन्व्हेस्टिगेशन करायला नकार देतात. पण अर्जुनला इन्व्हेस्टिगेशन करायचीच नसते, त्याला तो वेळ हवा असतो आणि तो वेळ काढून घेण्यात अर्जुन यशस्वी ठरतो. आणि याच वेळेत तो ते तुकडा साक्षीचा आहे सिद्ध करतो आणि कोर्टाचा स्टे पुन्हा एकदा आश्रमावरती आणतो.